आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। धक्कादायक, जयसिंगपुरात बनावट तूप निर्मितीवर छापा, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूरच्या न्यू मेवाड आईस्क्रीम सेंटरवरही धडक कार्यवाही। जयसिंगपूरहून वार्ताहर हुसेन शेख कळवतात की कोल्हापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई केली आहे। कोल्हापूर न्यू मेवाड आईस्क्रीम व जयसिंगपूर येथील बनावट तूप उत्पादन केंद्रावर छापे टाकून सुमारे 2,05,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे। जयसिंगपूर येथे विनापरवाना तूप निर्मितीबाबत औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाली होती। शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी राहुल भाऊसो मगदोम यांच्या राहत्या घरी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक तपासणी केली। यात बनावट व बेकायदेशीरपणे तुपाचे उत्पादन, साठा आणि विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले। अन्न सुरक्षा अधिकारी पी.के. घुगे यांनी तातडीने कारवाई करत म्हैस तूप व गाय तुपाचे एकूण 4 अन्न नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले। या कारवाईत 595 लिटरचा उर्वरित तुपाचा साठा, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत तब्बल 1,78,000 रुपये आहे, तो जप्त करण्यात आला। दरम्यान कोल्हापूर शहरातील शालिनी पॅलेसच्या पाठीमागे असलेल्या न्यू मेवाड आईस्क्रीम सेंटर या पेढीची कसून तपासणी करण्यात आली। यात आईस्क्रीमचे 3 नमुने आणि मँगो सिरपचा 1 नमुना रासायनिक प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेतला। या कारवाईत आईस्क्रीम व मँगो सिरपचा उर्वरित 27,100 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी.के. घुगे व श्रीमती प्र. साळुंके यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त अन्न श्रीमती प्र. फावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।